भारत आणि युरोपीय संघादरम्यान प्रस्तावित मुक्त व्यापार करार तब्बल 18 वर्षांच्या प्रदीर्घ वाटाघाटीनंतर पूर्ण, युरोपीय संसदेच्या मंजुरीची प्रतीक्षा। भारत आणि युरोपीय संघ यांच्यातल्या 16व्या शिखर परिषदेचं आज नवी दिल्लीत आयोजन। युरोपीय परिषद आणि युरोपीय आयोगाच्या प्रमुखांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली चर्चा। युरोप आणि भारत आज इतिहास घडवतील, युरोपीय आयोगाच्या प्रमुख उर्सुला वॉन डर लेयन यांची घोषणा। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची नवी दिल्लीत युरोपीय संघाच्या शिष्टमंडळासोबत बैठक। जागतिक स्तरावरील अस्थिरतेच्या काळात भारत आणि युरोपीय संघादरम्यान संरक्षण सहकार्य महत्त्वपूर्ण ठरणार, संरक्षण मंत्री। भारत आणि युरोपीय संघ यांच्यातला मुक्त व्यापार करार भारत आणि यूके यांच्या उत्पादन आणि सेवा क्षेत्राला चालना देईल, पंतप्रधानांचा विश्वास। गोव्यामध्ये भारत ऊर्जा सप्ताह 2026 दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर आणि कामकाजावर चर्चा करण्यासाठी नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन। दुबईमध्ये सुरू झालेल्या गल्फ फूड 2026 या परिषदेत भारत पहिल्यांदाच सहभागी। कृषी आणि खाद्यान्न व्यापाराबाबत जागतिक स्तरावर भारताचं महत्त्व वाढत असल्याचं द्योतक। राज्य सरकारच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र सागरी मंडळाला उत्तम कामगिरीचा प्रथम पुरस्कार। आणि राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाची हजेरी, अनेक भागात ढगाळ वातावरणामुळे पिकांवर परिणाम होण्याची भीती। नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी स्वाती केदारे आपलं स्वागत करते। आता पाहूया